विलास पंडित मेहकरीकर प्रस्तुत करीत आहेत ठसकेबाज वेब सिरीज 25% पुढारी 100% उधारी। काय लवकर उठत नाही, चहा सांगितला तर चहा लवकर नाही, आंघोळीच्या आंघोळ करायची ठरलं तर आंघोळ मी माझ्या आधी करते। लय दलिंदर भेटले बा। तारे अरे चहा घेऊन ये ना। काय तुमचं तारे 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 हा? अरे मग तू चहा सांगितलाय आता बाई किती चहा पिता, चहा पिऊन काय मरता का आता? हा तुम्हाला सकाळीच दिला नाही एवढा मोठा चहा, दूध संपलंय आता। झालं तू? अरे तो अजून सकाळपासून 1 कप दिलास आणि 4 कप झाले म्हणती। खरं बोलती का तू? नाही मग आता काय दर तासाला चहा पिता? लय लाबाड वाणी बोलू नको, वरचा पाहणार आहे। मला एकटीलाच नाही पाहत, वरचा तुम्हाला बी पाहू राहिला। अरे मी सत्यता आहे माझ्याजवळ, तो आहे खोटेचा नाही माझ्याजवळ। आता बाई काय कमाल बाई, काय शिरजोरी बाई तुमची। अहो आता मी तुम्हाला सकाळी एवढा मोठा ग्लास भर चहा दिला। अरे पण कर ना, काय मरशील काय? तुला चहा सांगितला तर कर। तिने मारायचे चहा पिऊ तुम्ही मरताल। मी पगल दूध नाही राहिला माया पांडुरंग माय लय हे कृपाई, तुझा चहा कर। बरी तुमच्यावरच कृपा आहे। चहाला दूध संपले। अरे कर ना, चहाला दूध संपलंय। आता काय? अहो तुमचं काय बोलणं बाई असं आहे? मला घर चहा उठ। चहाला दूध नाही, जाऊ दे, मला कटाळा येतो बाई घरी चहा करायचा। तुला कटाळा येतो हे सांग। बसपुरी भर झाले बाबा, हे काय आमचं चालू आहे काय करते ते रोजच मला बाई, त्याला कोण रडत? तू गप भर झालं माझ्यासाठी। तू आता जाऊच नको, माझ्या चहाचा विषयच मिटला। हा का? अहो ती कशाला आली काय आली ते तर बघा पहिले। नुसते चहावर पडलेले तरी बरं, रोज सकाळी सकाळी तुमच्या नारड्याला फोडणी देते मी। तू एकटीच आली आणि जावाई नाही दिसू राहिले। काय ग जावाई कशी काय असते तुमचं? मग बाई मी आता आले, मला नाही विचारलं. पोरगी आली एक जावाई आले म्हणजे बरं वाटत तेवढं। काय येईल ते मागून हा बाई आले तन पुरवले काय भानकडे? काय नाही वैतागली मी कामाला। सकाळी उठले तर काम, संध्याकाळी होईपर्यंत कामच उरकत नाही। अगं मग आता बाईच्या जातीला कामच असते, गं बाई. बाईचा जन्मच त्यासाठी झालाय बाई। बाईची जात लय चहा किती बाऱ्या करून दिला तुम्हाला। झालं बाई अवतार बाईच्या जातीला कलंक आहे तू। अरे रामा तो बाई, समजा- सोनं आहे. हा. अगं. नाही चहा नाही करून दिला, ती इथंच गप्पा मारीन। जाऊ दे ना, मी देईन तुला. मला मग हे लेकरू बाई, तू जायचं नाही, अजिबात जायचं नाही। आता बाई कंटाळा येतो. जाऊच नको। पण झालं का? ए यार तू गप ना। सांगितलं का मला कंटाळे मी? आपण एवढं कोणतं काम तुझ्यावर? 12 बायलाचं नांगर वडायचं का घरात? तुम्ही नांगर ओढीचं लावायचं काय तुम्हाला अकराला? तुम्ही का पासून- 12 बायलाचं नांगर कशाला ओढी? तू ओढीते का? तुम्हाला पोरीचा संसार उद्याचा नाही मला वाटतं। 12 बायलाचं नांगर ओढीते का? तू ती माहिती अकराला 12 बायलाचं नांगर अहो, ओढायला. मी कधी तुमच्याशी भांडणं करून माहेरी निघून गेले का? गेले का? तू आहे. अरे तुला तिथं हाय कोण आणि विचारतोय कोण? मला सांग ती बाय झेड करून जाते। अहो तुला पण मला विचारायचं कोण- ना? अहो, मला कोण नाही ना, म्हणून तर तुम्ही पान उतारा करत असता। मग माया मला पोरी भांडत जाती होता। काही मला बोलू कोणी नका. असतं ना तर तुमची काय मजा आली मला बोलायची। तर तूच तुमचे आहे भांडणं पाहिलं आलेत का मी तर? तुला विचारू राहिले काय झालं बाई? काय विचारू नको। सांगितलं तुला का? आता तू कशाला हे करती? कशाला भांडणं आली? आम्ही आमचं पाहू। नाही झालं. मला वैताग आला का? हा वायता का? तुला काय करायची? महिला काही बाई, ती 10 बारे जाईल। अहो तुम्ही बाप ए, आहे। तुला काय करायची? मै सोन आहे, मै काळीच आहे, कवा येईन कवा जाईल ठेवा तुमच्या घरात बसून। ठेवीन। करा मला काय तू करायचं? नको सांगू मला। म्हणजे 4 लोक चाले फाउंडेशन घालतील ना, ले घरात बसली मग कळेल काय ते। 4 लोक सांगू नको, वाल घालून कोण ठोकीन 4 लोकांचं विकतोय मी। अहो बोलणं लय सोपं आहे, हा करणं लय अवघड आहे। मी तुम्हाला छान म्हणते तू उठ बर माझी आता आणि एकच कप टाक बाप पोरी. तर बाप लेक बी तशीच का? भांडणं करून आली बाई तिकडून आणि इथे बी काय हे कर्या? मग मग हे रक्त आहे, मग काळी ए, आहे. असंच आहे तुमचं रक्त। उठ माझ्यात नको चहात का पोहू. तू तुला काम बघ, ते शेडा पाडल्यात 12 वाजेपर्यंत। उठ ते शेडा सोड, काय काम इथं काय तुम्ही सोडा ना शाड्यांना। तुला काय होतं? तू काय मग हे होती काय? तुम्ही का तुमच्या हात काय शिजले काय? दिवस निघला का कामाला सुरुवात, हाताला दम नाही। त्यात आता ती पोरगी येऊन बसली। बापाला तर लय कौतुक पोरीचं, पण कमून आली काय आली याचं काय घेणं देणं नाही। बाप लेक उगाच सारखेच आहे।
काय खडे बाय तांदूळ बी अगं बाई तुम्ही या 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 हा राधा आहे ना तिकडे बसली Nyambu? अभ्यास करते की नाही करते होय चल आपल्या घरी येईन तुला हा घरी कोण नाही हा तू तरी मला भाकरी बिकरी करून घालशील ना करशील का नाही तुला तरी भाकरी देऊ का मम्मीला सांग ना हा चला आपल्या घरी काय होतोय आता पण ऐकून यायचं लोक जाणू तमाशा काय काम करायचं तुझ्या संग बोलतोय त्या पाटील नाही बोलत झाले 5-6 दिवस बाद झाला चला आता घरी आपल्या बॅग उघड जावे घरात बसा ना आज बाहेर कोण बसले बरं हा नाही मग बसतो मी चला घरात चहा पाणी घ्या चला तुम्ही एक काम करा तिला सांगा उरकायचं मी सांगते तिला पण मला एक सांगा काय झालं तुमच्या दोघांचं हा तुम्हाला काहीच न झालं मग मला कामावर जावं सकाळ सकाळ तर ती सकाळी उठून मोबाईल वगैरे हातात घेत बस मोबाईलचं काय नाही तिला म्हणलं तू आधी चहा पाणी कर स्वयंपाक होतो सगळा नंतर मोबाईल बघतो दिवसभर तिचा मोबाईल घेतला फक्त तिला राग आहे ना काय नाही राग नंतर जाईल तू डायरेक्ट बसूनच नाही बाई साध्या चहावरनं भांडण केलं एवढं शिल्लक कारणावरनं मला वाटलं काय लय मोठा महाकाळ लय महाभारत झालंय म्हणून ते निघून आली तरी मला वाटलंच होतं जावई लय शांत आहे जावई काही बोलणार नाही पण म्हणलं काय झालं काय नाही तुम्ही तरी काय मग मला सांगायचं तुम्ही फोन करायचा ना हा हे असं तोंड पाडून येऊ तोंड पाडून बसले हा मला वाटलं तुम्ही सांगितलं तर पाठवलं ते ऐकायला नाही थांबा आता तुम्ही टेन्शन घेऊ नका काळजी करू नका करते मी काय करायचं ते आता घरात बसता का तुम्ही बघा काम मी आलेच नमस्ते दादा आई कोण बसला घरात चला तिला ओळखी जरा कोणती होय बघ तुम्ही घरात आहे घरात या तिथं बसू नका घरात या चला निघा चला माझ्या आले तुम्ही मी काय म्हणते नीट ऐका आता जावई मला काय बोलले माहितीये चूक आपल्या पोरीची जावायची नाही तुम्ही पोरीची बाजू घेऊ नका असे नाही ना पोरीचा संसार तुटल तुम्हाला माहितीये का जावई काय म्हणले जावायला सकाळी जावं लागत आहे काम डबा करून द्यायचा चहा पाणी करून द्यायची मग बसेच आपल्या घरीवर मोबाईल पाहत झोपेतून उठल्याबरोबर कोणी मोबाईल घेऊन बसत आहे का मग सकाळी सकाळी उठले मोबाईल घेऊन बसले जावई तिला म्हणले डबा करून दे आणि चहा करून दे मग कुशा आवडत बस मोबाईल पाहत बस पोरीला आपल्या राग आला पोरीला तडक माहेर निघून आली हा मी तिला सांगतो तिला राहून जावायचं मग असे ना तुम्ही तिला सोकून ठेवू नका तिला ना जरा कडक भाषेत सांगा मग आपलं जावई चांगलं आहे माहितीये का लोकांसारखे जावई नाही लोकांचे जावई बघा कसे त्रास देतात जावई ना कधी आपल्याला पैसे अडका मागत नाही शब्दाने दुखवत नाही हा पोरेल सगळं काही सुख सुविधा आहेत पण आपली पोरी शब्द नाही सांगते नको आपलंच लेकरू नको नाव ठेवू
अहो पण ते जावं बी आपल्याचे कसे एवढं तोंड करून दारात बसले ऐक ना तू सांगतो ना मी समजून सांगतो ना सांगतो मला असेल कुठून येणार मी तुला काय करते दादा काय नाही. हा बसले निवांत. ते पाहुणे आले काय झालं तुमचं सकाळी काय नाही. कुठं काय अरे असं घर सोडून नाही यावं लागलं तुझ्या मम्मीला माझ्या लग्नाला 40 वर्ष झाली अजून ती उमरा सोडून इकडे तिकडे नाही गेली ते सकाळी पाहुणे काय सांगितलं तुला फक्त चहा काय सांगितलं का रोजच जाऊ द्या. रोजचं नाही ऐकायचं जरा थोडंफार ऐकावं लागत असं नाही करायचं दिन ते मोबाईल बाप तुझ्याशी काहीतरी बोलू राहिला नाही तर ऐकते मी. काय करायला तू तुझं अर्ध लक्ष द्या मोबाईल मध्ये हा बाप काय सांगतो त्याच्याकडे लक्ष नाहीये मग काय करू आता हे असं उलट बोल नाही पाहिलं ना हा तू ऐक त्या पाहुण्याला नको त्रास देऊ त्याला कामाला जायचंय सकाळचा त्याचा प्रवास आहे येणं जाणं आहे गाडी होईल मग काय त्याला फक्त चहाच करायला सांगितलं होता ना कर ना अरे आमच्या लग्नाला 40 वर्ष झाली अजून एक दिवस सुद्धा उमरावा लाडू ती इकडे तिकडे नाही गेली हा हे मला पटत नाही तू जरी मग लेकरू असलं ना मला हे पटत नाही मला गावात लोक नावं ठेवते ही संस्कृती का म्हणजे नाना तुमची 8 दिवसाला महिन्याला पोरगी येते अहो मी काय म्हणते येऊन दे आल्याचं काही नाही पण असे भांडणं तंड करून यायचे जावायला काय वाटत आहे जावायचंच काम गेलं धंदा बुडाला हा आणि नाक डोक्याला टेन्शन होतं सध्या शुल्लक चहावरनं भांडणं केले तू निघून आली कब्बर चहा करून दिला असता काय बिघडलं असतं तुझं गडी माणसाला टेन्शन असतं त्याला घर चालवायचे तुला उमराचे आत सगळं आहे ना तुला कुठं लावतो का कामाला अहो लोकांच्या पोरीला एवढा सासूवास आहे तरी त्या नांदून निघून राहिल्या हा तू डोक्याला हात नको लावू आणि ते मला ते हे नको करू आता त्या पाहुण्या संग निघ आणि पुन्हा असे भांडणं करून येऊ नको तुला काय सांगायला कोण नाही भाव आपलं नाक मै नाक घालते का तू खाली हा लोक काय म्हणते मला ऐक ना आता तू मोठी झाली एक लेकराची आई झाली आता हे असे भांडणं त्यांना किती दिवस करायचे बरं हा आता लेकरू एवढं मोठं झाले त्याला काय वाटत की माझे आई बाबा असे भांडतात सारखे म्हणून त्या पोरीवर काय परिणाम व्हायचा हा तरी बरं ते आमच्याकडे राहते म्हणून बरं आहे तुला काय त्रास आहे मला सांगा तिथं पाहुणा एकदा सकाळी गेला दिवसभर तू मोकळीच आहे ना तुला काय बोल काय त्रास झाला मला सांग ना हा काय म्हणतो का ते पाहुणा तुला हाणतो हानमान करतो का काय बोलतो का फक्त हातातला फोन घेतलाय तुला सांगितलं ते मग सगळी स्टोरी सांगितली मग असं आता नाही ते काय करायचं. ते आता काय फोन पाहायचा दिवस रात्र फोन काय पाहायचा कशावर अहो फोन? त्या फोन पाहिजे ना तू किती पहा ना फोन. लोकांच्या संसाराचे वाटोळे झाले पार नाही पहा ना आपण सकाळच्या वरती जाऊन द्यायचं ना त्या पाहुण्याचं त्याला डब्बा आहे गाडी आहे प्रवास आहे त्याला कोणी विचार नाही आहेत ना तिथं टायमाला मग त्यांनी काम धंदा नाही केला घरात काय आणून द्यायचं त्यांनी काय खायचं? हा मंजूर आहे ते कंपनीत जाते त्याला टाइम आहे टाइम टेबल आहे तुला काय दिवसभर तू बघ ना आणि अशी घरात किरकिर झाल्यावर माणसाचं मन लागत कामावर हा? ते मला परत कानावर आलं नाही पाहिजे तू उठ आणि त्यावर तू बॅग भरून निघ त्या पाहुण्या सगळं तू किती आवरून हा. बरं नाही तू उठ चल तुझं तू उठ घ्या आवरून ते तुमचे नाटक बंद करा हा मम्मी येतो चांगलं राहा बरं बोल आई नाना तुम्ही माझी चूक लक्ष बांधून दिली परत असं नाही होणार तुमचं नाव खराब नाही होऊन देणार आता राहील चांगलं राहा दादा गुणाची माझी लेक ग. ये, आज ये. नाही येणार आता चांगलं. काळजी घे. नाही ये पण आहे ना भांडण करू नको नाही हा? आता राहील तुमच्या नावासाठी सुका सुखाने दोघं या दोघं अरे राहा, आम्हाला सुखाने बी बरं जा. वाटतं तुम्ही ना 15 दिवसातून या महिन्यातून या पण भांडणं करू नका रे बाबा. नाही नाही आता तुम्ही लक्ष तसं बांधून हा, दिलीच. बस आम्हाला तरी कोण आहे तुमच्याशिवाय आपला आदर्श गावाने घेतला पाहिजे नानाच्या कुटुंबाचा आदर्श एवढं ध्यानात धरा हे 40 वर्ष सांभाळतोय पण भांडण आणि उमऱ्याच्या बाहेर नाही अजून आमचं आत काय चलन ते चलन या तुम्ही आता त्यांना कामाला जायचं जाऊ ये, चल, चल. तिला कोणी हो राहू दे तिला तुझी शाळा आहे हा तरी आमच्याकडे थांबत जा. त्याची शाळा आहे शनिवार रविवारी नानाने लाडून ठेवलंय अभ्यासाचा पत्ता नाही हा आता तुम्हाला आहे ना ते त्या जावायचं नको बोला जाऊ पोरगी तू ये हा? या, या. काळजी नको करू, परत येईन. सुखाची Yes, yes. या. परत येईल हं. बाय 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 आता दिवाळीलाच ये हो हो हा. येऊ दे ना आता कावा येऊ दे फक्त अशा आनंदात येऊ दे अशी मजा करत होते